आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुर्जी काकांनी या लाडक्या बहिणींचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मंत्री उदय सामंतजी, खासदार रवींद्र वायकरजी, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सिद्धेश कदमजी, तुमचे लाडके आणि लोकप्रिय आमदार, दमदार आमदार मुर्जी काका पटेल, कमलेश राय, कुणाल सरमळकर, सदानंद परब, कलाताई शिंदे, शिल्पा वेले, चंद्रावती मोरे, सुनीता इलावडेकर, संतोष गिरी, मनीष नायर, अविनाश सावंत, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज या ठिकाणी महासागर जनसागर लोटला आहे। तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर येताना पाहायला मी एक आनंद पाहतोय, याचं समाधान मला आहे। आणि तुमने पुकारा और हम चले आए असं गाणं आहे ना, मुर्जी काका ने पुकारा और मैं यहाँ चले आया। मुर्जी कुठे आहे? मुर्जी काकाच्या डोक्यात 24/7 लोकांची सेवा, काम आणि काम हे आपण गेले अनेक वर्ष पाहिलंय। आणि म्हणून मुर्जी काकाची या भागातली लोकप्रियता ही आज एवढ्या मोठ्या गर्दीवरून आपल्याला दिसून येते आहे। आणि म्हणून मी मुर्जी काकाचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्याला शुभेच्छा देतो। का मुर्जी काका एकदा हातात काम घेतलं की ते काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही। परवा आम्ही उदय सामंत आणि आम्ही होतो, मुर्जी काकाला चर्चा करताना काही गोष्टी सांगितल्या, मुर्जी काकाने मनावर घेतल्या आणि जास्तीच मनावर घेतल्या त्यांनी। आणि आज लाडक्या बहिणींच्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यायला मला अतिशय आनंदही होतोय। कारण शेवटी या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला तुमच्यामुळे मिळाली, ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली। आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला। आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। काही KYC वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही, हा शब्द आहे आमचा। मुर्जी काकाने 25,000 लाडक्या बहिणींच्या बचत गटाचं जाळं निर्माण केलंय। खरं म्हणजे लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेमध्ये तुम्ही महायुती सरकारला 232 आमदार निवडून आणून देऊन एक इतिहास घडवला, एक इतिहास घडवलेला। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महायुतीला 232 आमदार मिळाले, ते लाडक्या बहिणींच्यामुळे। लाडके भाऊही आमचे आहेत, ते त्यांनी खूप मोलाचा सहभाग घेतला। परंतु रक्षाबंधन अजून लांब आहे, पण मुर्जी काकांनी आज सर्व लाडक्या बहिणींना एक प्रकारे रक्षाबंधनची ओवाळणी दिलेली आहे। आणि म्हणून मी मुर्जी काकाचं मनापासून अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने आज आपण महिलांना सक्षम करतोय, महिलांसाठी योजना करतोय
आत्मनिर्भर त्यांना करतोय, आत्मसन्मान देतोय. महिलांना एसटी मध्ये 50% सवलत आपण दिली, मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलं. आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. असे अनेक निर्णय घेतलेत. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज खऱ्या अर्थाने हे सगळं आपला परिवार एकत्र आलेला आहे. जसं गणपती, दिवाळी, दसऱ्याला आपण एकत्र येतो, तसा मुर्जी काकांनी या ठिकाणी तुम्हाला एकत्र आणलेला आहे. आनंदोत्सव आहे. आणि खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्रामध्ये जिथं जातो तिथं लाडक्या बहिणी हसत मुखाने स्वागत करतात. लाडके भाऊ असतील, ज्येष्ठ असतील, सगळे लोक प्रेमाने स्वागत करताना पाहिल्यानंतर मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या काळात जे निर्णय घेतले, ऐतिहासिक निर्णय घेतले, आज महाराष्ट्र पुढे चाललाय. आमची टीम काम करते, देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. हा महाराष्ट्र देशामध्ये एक ग्रोथ इंजिन म्हणून पुढे येतोय. आणि म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये देखील महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. आणि म्हणून आपण दिलेला आशीर्वाद जो आहे तो आशीर्वाद मोठा आहे. आणि म्हणूनच आपल्या आशीर्वादाने आम्ही राज्याचा कारभार हाकतोय. आणि जे मुर्जी काका इथं जो काम करतोय, मुर्जी काकाचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. त्यांनी लाडक्या बहिणींची ओवाळणी ठेवली आहे, लाडक्या बहिणींना एकत्र आणलंय. तसंच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचं पण आहे ना बाबा. तू इकडे उभा राहा ना, म्हणजे मला मागे बघायला नको. त्यांना देखील त्यांना शिक्षणामध्ये काय काय वस्तू लागतात, लॅपटॉप वगैरे, त्याचं देखील वाटप इथं आहे. खरं म्हणजे इथं विद्यार्थ्यांचा देखील सत्कार होतोय. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं देखील अभिनंदन करतो. ज्यांना यश मिळालंय त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम मुर्जी काका करतोय. त्याबद्दल मुर्जी काकाचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि म्हणून ही यशाची पहिली पायरी आहे. अजून मोठा आकाश आपल्या या विद्यार्थ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जिंदगी के असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. मुर्जी काका, कॉलेज, करिअर, स्पर्धा परीक्षा प्रत्येक ठिकाणी यश मिळवा, मेहनत करा आणि कीर्तिवंत व्हा. आपल्या शहराचं, आपल्या राज्याचं नाव मोठं करा. मुर्जी काका गरीब विद्यार्थ्यांसाठी, हुशार विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी काही ना काही करत असतो. त्यांना, गरजू विद्यार्थ्यांना शाळेतला प्रवेश असेल, फीचे पैसे असतील, त्यांना शिक्षणामध्ये मदत असेल, मुर्जी काका पुढे असतो. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, ईस्ट और वेस्ट, मुर्जी काका इज बेस्ट. आता तुला सगळं आज बोलून टाकतो. गेल्या वर्षी अंधेरीत कार्यक्रमाला आलो होतो मी. काय केलं आपण, ते हॉस्पिटल आणि मार्केट त्याचं काम चालू झालं, भूमिपूजन केलं, मंडई आणि दवाखाना. आणि म्हणून आम्ही जे भूमिपूजन करतो त्याचं लोकार्पण देखील होतं. कारण नुसतं भूमिपूजन करून सोडत नाही, त्याच्या पाठीशी पाठपुरावा करतो आणि जे लोकांना हवं असतं ते देण्याचं काम करतो. आपण दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल.
अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.